राहुलची नवी कोरी लाखो रुपयांची गाडी एका वृद्धाश्रमासमोर येऊन उभी राहते. त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेली आई माळीचे जप करीत असते. ती देवाचे नामस्मरण करत असते. तिचे डोळे बंदच असतात. राहुल म्हणतो, आई वृद्धाश्रमाला चल जा लवकर. आई डोळे उघडते आणि म्हणते, बाळा नामस्मरण होतच आलंय, 2 मिनिटं फक्त. त्यावर राहुल म्हणतो, आई माझ्याकडे वेळ नाहीये, मला एका महत्वाच्या मीटिंगला जायचे आहे. उलट मीच माझा रस्ता उलटा करून येथे आलोय. 2 मिनिट नाहीत माझ्याकडे तुला द्यायला. चलू तर लवकर आणि बॅग घेऊन जा. राहुलची आई सुरेखा आपण नामस्मरण थांबवते आणि मग डोळ्यात आलेले अश्रू अलगद पुसते. ती गाडीतून खाली उतरते आणि नंतर मागच्या सीटवरून तिची बॅग घेते. ती खिडकीतून राहुलला म्हणते, बाळा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मला भेटायला येत जा. मला माझ्या नातवंडाची खूप आठवण येईल रे. कमीत कमी त्यांना तरी पाठवून देत जा. राहुल चिडून म्हणतो, आई तुला काही काम नाही, तू बिनकामाची आहेस. पण आम्हाला काम असतात. मला माझ्या ऑफिसच्या मीटिंग्ज असतात. तुझ्या सुनेला घरची काम आणि तीच ऑफिस असतं. मुलांना शाळा आणि त्यांचे क्लासेस असतात. जेव्हा कधी वेळ मिळालाच तर आम्ही येऊ. असे म्हणून राहुल आपली गाडी चालू करतो आणि तिथून निघून जातो. सुरेखा राहुलच्या गाडीकडे पाहत राहते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. 2 वर्षांपूर्वी सुरेखा आणि तिचा नवरा गावी राहायचे. राहुल त्याच्या बायको आणि मुलांबरोबर शहरातच राहायचा. जोपर्यंत सुरेखाचा नवरा होता तोपर्यंत तिला कोणाचीही गरज नव्हती. परंतु नवरा गेल्यानंतर राहुल आईला घेऊन शहरात आला होता. परंतु आपल्या राजा राणीच्या संसारात आई नको, म्हणूनच आईला वृद्धाश्रमात पाठवायचा निर्णय त्यांनी घेतला होता. सुरेखाच्या डोळ्यांसमोर मागील संपूर्ण आयुष्य जातं. या घटनेला जवळपास 5 वर्ष उलटून जातात आणि या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये तर राहुलने एकदाही त्याच्या आईची चौकशी केलेली नसते. तो आईला भेटायलाही आलेला नसतो. आई जिवंत आहे की मेली हे सुद्धा त्याला माहीत नसतं, कारण आपल्या संसारात तो खूप खुश होता. मागील 5 वर्षामध्ये त्याने चांगलीच प्रगती केली होती. तो आपल्या कंपनीचा सिनियर ऑफिसर बनला होता. त्याचा पगारही लाखोंच्या घरात गेलेला होता. विदेश प्रवास, नवीन नवीन गाड्या, मोठं घर, हाऊस मौज हे सगळं त्याच्या आयुष्यात होत होतं. पण एक दिवस अचानक राहुलच्या कंपनीचे एमडी त्याला बोलवतात आणि म्हणतात, मिस्टर राहुल, मागील 5 वर्षामध्ये तुम्ही खूपच छान प्रगती केलीये. एक साध्या एम्प्लॉई म्हणून जॉईन झालेले तुम्ही आज सिनियर ऑफिसर झाला आहात आणि आता तुम्ही पुढच्या पदावर जावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही कंपनीचे CEO बनू शकतात. हे ऐकून तर राहुलला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, काय सर, CEO? तुम्ही खरंच बोलताय का? कंपनीचे MD म्हणतात, हो मी खरं बोलतो. तुला या कंपनीचा CEO बनायची संधी आहे, परंतु त्यासाठी तुला एक काम करावे लागेल. राहुल म्हणतो, सर तुम्ही कोणतेही काम सांगा, किती अवघड असलं तरी मी ते करेन. मिस्टर राहुल, कंपनीचे MD म्हणतात, मागील काही वर्षात एक गृह उद्योग खूप पुढे आलाय. फक्त 5 वर्षात या गृह उद्योगाने मोठी प्रगती केली आहे. देश विदेशामध्ये त्यांचे पदार्थ विकले जातात. लोकांना ते खूपच आवडतात. जर आपण त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केली तर आपली कंपनी फक्त आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होईल. तुला त्यांच्याशी पार्टनरशिप करायची आहे. तुला जर कॉन्ट्रॅक्ट मिळवता आलं तरच तो या कंपनीचा CEO बनू शकतो. राहुल म्हणतो, काळजी नका करू सर, मी एका आठवड्यातच हे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दाखवेन नक्की. कंपनीचे MD म्हणतात, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. ज्या दिवशी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळेल त्याच दिवशी तू या कंपनीचा CEO बनशील. राहुल खूपच खुश होतो आणि थँक्यू सर म्हणून केबिन मधून बाहेर पडतो. पुढील 2 दिवसांमध्येच कौस्तुभ गृह उद्योगाच्या संस्थापकाशी आपली मीटिंग ठरवतो. सगळं प्रेझेंटेशनही तयार करतो. काही करून कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळायलाच हवं असं तो मनाशी ठरवतो. काही दिवसानंतर राहुलची या गृह उद्योगाच्या संस्थापकांबरोबर मीटिंग असते. आज त्यांच्या समोर चांगले प्रेझेंटेशन द्यायचं, पण ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन आपल्यालाच मिळायला पाहिजे असं मनाशी ठरवून तो त्यांच्या ऑफिसमध्येच पोहोचतो. तिथे गृह उद्योगाचे काम, त्याची मॅनेजमेंट, त्यांच्या पदार्थाची चव हे सगळं पाहून राहुल खूप इम्प्रेस होतो आणि नक्कीच या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला फायदेशीर ठरेल असे त्यालाही वाटते. तो या गृह उद्योगाच्या ऑफिसर्ससमोर आपलं प्रेझेंटेशन देतो. तेव्हा ऑफिसर म्हणतात, आज आम्हाला तुमची ऑफर आवडली आहे.
तुमचं प्रेझेंटेशन ही आवडले, परंतु फायनल निर्णय आमच्या सीईओ घेतील. राहुल म्हणतो ठीक आहे, पण कोण आहेत तुमच्या सीईओ मॅम? सिनियर ऑफिसर म्हणतो, तुम्हाला आमच्या सीईओ न भेटून सुद्धा खूप आनंद होईल, कारण त्याची पर्सनॅलिटी खूपच युनिक आहे. जरी त्यांनी कंपनी स्थापन केली असली, त्या कंपनीच्या सीईओ असल्या तरी त्या दररोज फक्त ₹1 पगार घेतात. या कंपनीचा सगळा नफा त्या त्यांच्या वृद्धाश्रमाला देतात. राहुल म्हणतो, खरंच अशा सीईओना भेटायला मला खूप आवडेल. त्यांचं कर्तृत्व महान आहे. एवढी मोठी कंपनी चालवून एवढे मोठे यश मिळवूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. ते इतकं चांगलं काम करतात, त्यांना तर भेटायलाच हवं ना. तेवढ्यात कॉन्फरन्स रूमचा दरवाजा उघडतो. गृह उद्योगाचे सर्व ऑफिसर्स त्यांच्या जागी उभे राहतात. राहुल सुद्धा उभा राहतो, कारण या गृह उद्योगाच्या सीईओ आलेल्या असतात. सीईओ त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसतात. त्यांना पाहून राहुलच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण या गृह उद्योगाच्या सीईओ दुसरं तिसरं कोणी नसून त्याचीच आई असते. ज्या आईला आपण 5 वर्षांपूर्वी वृद्धाश्रमात सोडून आलो होतो, जिला आपण बिनकामाचे म्हणालो होतो, ती आपली आई आज या करोडो रुपयांची मालकीण असलेल्या गृह उद्योगाची सीईओ आहे. त्याला विश्वास बसत नाही, काय बोलावं समजत नाही. सगळे ऑफिसर खाली बसतात, परंतु तो तसाच उभा राहतो. तेव्हा सुरेखा म्हणते, मिस्टर राहुल खाली बसा. आपल्या आईचा इतक्या वर्षांनी आवाज ऐकून तो भानावर येतो. तो खाली बसतो, परंतु त्याला जाणीव होते की ही बाई ती नाही जी आपली आई होती. तिच्या आवाजात एक माया होती, प्रेम होतं, पण सुरेखाच्या आवाजात एक दरारा होता. आपण आयुष्यात काहीतरी करून दाखवले याची झलक होती. सुरेखा म्हणते, मी तुमचं प्रेझेंटेशन पाहिलं आहे. मी तुमच्या ऑफरचा विचार केला, परंतु हे आमच्या कंपनीसाठी योग्य नाही, म्हणून हे डील आम्ही स्वीकारू शकत नाही. हे ऐकून राहुलच्या पायाखालची जमीन सरकते, कारण कॉन्ट्रॅक्ट मिळवलं तरच त्याची बढती होणार होती आणि तो त्याच्या कंपनीचा सीईओ होणार होता. पण हे कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं तर बढती नाही होणार हे त्याला माहीत होतं. राहुल विचारतो, पण मॅडम तुम्ही असं का म्हणताय? तुमच्या सर्व ऑफिसरना तर माझा आवडला आहे आणि या डीलमध्ये तुमच्याही कंपनीचा फायदा आहे. तुम्ही आमचं हे डील का कॅन्सल करत आहात? कॉन्ट्रॅक्ट तुम्ही का रिजेक्ट करताय? सुरेखा म्हणते, ते तुम्हाला रितसर कळवलं जाईल. आता तुम्ही निघालात तरी चालेल. बाकीचे सर्व ऑफिसर कॉन्फरन्स रूमच्या बाहेर जातात, परंतु राहुल तिथेच बसून राहिलेला असतो. तो आईकडे रागाने पाहतो आणि म्हणतो, तू हे सगळं जाणून बुजून करतेस ना? तुला वृद्धाश्रमात सोडून आलो म्हणून त्याचाच बदला घेतेस ना? नाहीतर हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला दुसरे कोणतेही कारण मला तरी दिसत नाही. सुरेखा म्हणते, मी तुझी आई होते आणि 5 वर्षांपूर्वी माझ्याबरोबर काय घडलं, तू माझ्याबरोबर काय केलंस मी केव्हाच विसरले. त्यामुळे त्याचा बदला घेण्याचा कोणताच संबंध इथे येत नाही. तुला कॉन्ट्रॅक्ट रद्द करायचं कारण दिसत नाही, कारण तू तुझ्या कंपनीचा एक साधा ऑफिस आहे आणि मी स्वतः इतकी मोठी कंपनी उभी केली आहे आणि या कंपनीची सीईओ आहे. त्यामुळे माझ्या कंपनीसाठी काय योग्य काय अयोग्य हे मला चांगलं कळतं, तुला नाही. राहुल खूप चिडतो आणि म्हणतो, आई तू हे खूप चुकीचं करत आहेस. परंतु त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधी सुरेखा म्हणते, मिस्टर सुमित, मी तुमच्यासारखी बिनकामाची नाही आणि हे माझं ऑफिस आहे, तुमचं घर नाही. आवाज असा मोठा करून बोलायला, तुम्ही आता निघा, नाही तर मला सिक्युरिटीला बोलवावं लागेल. राहुल गप्प बसतो. आता आईला बोलून काही फायदा नाही हे त्याच्या लक्षात आलेलं असतं, पण तो रागारागाने तेथून निघून जातो. राहुल गेल्यानंतर सुरेखाच्या डोळ्यासमोरून मागील 5 वर्षांचा काळ सरकतो. सुरुवातीचे 6 महिने तिला स्वतःला सावरायला लागले होते. त्यानंतर तीही आश्रमातील बायकांच्या मदतीनेच फराळ तयार करायची आणि यातूनच तिने एका खूप मोठ्या गृह उद्योगाची सुरुवात केली. मागील 5 वर्षात तिने हा गृह उद्योग या उंचीवर नेऊन ठेवलाय. खूप मेहनत केली, तिला अनेकांची साथही मिळाली. आता यानंतर कोणापुढेच हात पसरायचा माझं, कधीच लाचार जगायचं नाही, स्वतःच्या हिमतीवरच जगायचं असं तिने मनाशी ठरवलेलं असतं आणि ती आपल्या गृह उद्योगाला स्वतःच्या हिमतीवर संपूर्ण जगभरात न्यायचं ठरवते. आणि ह्यात राहुल सारख्यांची मदत घ्यायची तिला काहीच गरज नसते. एका बाईने ठरवलं तर ती काहीही करू शकते हे तिने संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं असतं.
तर मित्रांनो, सुरेखाताईंनी आपल्या मुलाबरोबर योग्य केले की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. स्टोरी चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी एक लाखाचा आहे.